तर सरकार स्थापनेसाठी अपक्षांची गरज पडणार नाही असं गुलाबराव पाटलांनी म्हटलंय। आणखी एक महत्त्वाची बातमी, मलिकांवरील गुन्ह्याचा तपास स्वतंत्र तपास यंत्रणेकडे द्या। मलिकांनी अॅट्रॉसिटी गुन्ह्यात अटक होत नसल्याचं याचिकेत म्हणणंय। समीर वानखेडेंकडून मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात आपण अधिक अपडेट घेणार आहोत आपले प्रतिनिधी कृष्णा सोनारवाडकर यांच्याकडून। कृष्णा, काय अधिक अपडेट आहे? प्रणिता, IRS अधिकारी समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात ही याचिका राज्य सरकारच्या विरोधात दाखल केलेली आहे। 2022च्या वेळेला नवाब मलिक यांनी समीर वानखेडे यांच्यावरती जे काही आरोप केलेले होते किंवा जातीला धरून जे काही विधाने केलेली होती त्या अनुषंगाने गोरेगाव पोलीस ठाण्यामध्ये हा गुन्हा दाखल झालेला होता आणि नवाब मलिक यांच्यावरती दाखल असलेल्या अॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यात नवाब मलिकांना आता अटक का होत नाही, ते तुरुंगातून बाहेर आल्यानंतर माध्यमांशी बोलतायत, बिनधास्त सगळीकडे वावरतायत आणि तरी सुद्धा पोलीस का कारवाई करत नाहीत असे अनेक प्रश्न या याचिकेमध्ये उपस्थित करण्यात आले आणि त्यानुसार या सगळ्या प्रकरणाचा तपास जो आहे तो स्वतंत्र तपास यंत्रणेकडे सोपवण्यात यावा अशा पद्धतीची मागणी समीर वानखेडे यांनी या याचिकेमध्ये केलेली आहे। मुंबई हायकोर्टात काल ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। लवकरच यावरती सुनावणी अपेक्षित आहे। मात्र अॅट्रॉसिटीचा गुन्हा जो 2022ला नवाब मलिक यांच्यावरती दाखल झालेला होता त्यामध्ये अटक का होत नाही असा महत्त्वाचा सवाल उपस्थित करत समीर वानखेडे यांच्या वतीनं मुंबई हायकोर्टात ही याचिका दाखल करण्यात आलेली आहे। ऐन विधानसभेच्या निवडणुकांचं सगळं रणशिंग फुंकलेलं असताना आणि उद्या विधानसभा निवडणुकीचा निकाल असताना नवाब मलिक यांच्या विरोधात ही याचिका जी आहे ती मुंबई हायकोर्टात दाखल झालेली आहे। त्यावरती सुनावणी नेमकी कशी होते आणि काय मुंबई हायकोर्टाकडून ऑर्डर्स दिल्या जातात हे पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र गोरेगाव पोलिसांकडे दाखल असलेल्या नवाब मलिक यांच्या विरोधातल्या गुन्ह्याचा तपास सहाय्यक पोलीस आयुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांकडून अद्यापही सुरू आहे। मात्र अटकेची कारवाई अद्याप झालेली नाहीये आणि त्यामुळे समीर वानखेडे यांनी मुंबई हायकोर्टात ही याचिका आता दाखल केलेली आहे। कृष्णा, धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी।